गेल्या 40 वर्षांहूनही अधिक काळ आंबेडकरी चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार सुरेशदादा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सुरेशदादा गायकवाड मित्रमंडळाच्या वतीने नांदेड येथे भव्य कार्यकर्ता व संवाद मेळावा घेण्यात आला। काँग्रेसचे नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष हेमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे उद्घाटन खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। तर मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रफुल्ल सावंत, शहर कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा करुणाताई जमदाळे उपस्थित होते। कार्यकर्ता संवाद मेळाव्यात सुरेशदादा गायकवाड मित्र मंडळाचे पदाधिकारी तसेच संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक देवीदास मनोहरे, PS गवळे, जनार्दन कवळे, सुभाष काटकांबळे, भगवान गायकवाड, नंदू बनसोडे, रवी गायकवाड, डॉ. मारुती बादलगावकर, महेंद्र पिंपळगावकर आदींनी परिश्रम घेतले। सुरेशदादा गायकवाड यांचा वाढदिवस जो आहे तो चळवळीमध्ये कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा दिवस आहे। तो एक प्रेरणादायी असा दिवस असतो आणि म्हणून या वाढदिवसाकडे सर्वसामान्य कार्यकर्ता की त्याला काहीतरी बूस्ट मिळणार आहे, कार्यकर्त्याला काहीतरी ऊर्जा मिळणार आहे की जी पुढे वर्षभर चालणार आहे। ही एक वैचारिक पातळीवरचा हा मोठा कार्यकर्त्यांचा त्यांच्याकडे फार मोठा एक ग्रुप आहे जो या गोष्टीकडे कार्यकर्त्यांना एक दिशादर्शक ठरवणारा जो दिवस आहे तो 1 ऑगस्ट असा असतो आणि म्हणून आम्ही एक चळवळीचा दिवस, चळवळीला ऊर्जा देणारा, दिशा देणारा, कार्यकर्त्याला उमेद देणारा दिवस म्हणून या कार्यक्रमाकडे बघत असतो। सर्व संयोजन समितीच्या वतीने यावर्षी हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करून साजरा करण्यात आलेला आहे। आजची परिस्थिती जी आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधामध्ये परिस्थिती आहे। राजकीय दृष्ट्या वैचारिकही पेरणी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधामध्ये केली जाते आणि राजकीय लोक त्याला हवा देत आहेत। तर या बाबासाहेब आंबेडकर विचाराच्या विरुद्ध जी पेरणी होती आहे त्याचं नेतृत्व RSS आणि भाजप करते आहे। तर भाजप आणि RSSच्या विरोधात आंबेडकरवाद्यांनी सेक्युलर शक्तींशी ताकदीची हात मिळवणी करून या जातीवादी धर्मांशक्तीला पराभूत करावं असाच मी संदेश आजच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यामध्ये दिलेला आहे आणि या माध्यमातूनही तोच संदेश मी समाजाला देऊ इच्छितो। राजकारणामध्ये पर्याय हे शोधतच जावे लागत असतात आणि आजच्या परिस्थितीमध्ये जो सबळ पर्याय मला वाटला तो काँग्रेस पक्ष वाटला। छोट्या मोठ्या प्रांतीय पक्षामध्ये जाऊन भाजप आणि RSSच्या शक्तीच्या विरोधामध्ये आपण लढू शकत नाही। भाजप आणि RSSची जी राजकीय आणि वैचारिक शक्ती आहे ती या देशाला लागलेलं एक मोठं ग्रहण आहे। ते ग्रहण सोडवायचं झालं तर राष्ट्रीय शक्तीच्या सोबत जाण्याच्या शिवाय पर्याय नाही याच्यावर माझी खात्री पटली आणि त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांनी जे सामाजिक अभिसरणाची आणि सामाजिक ध्रुवीकरणाची भूमिका घेतली आहे, लोकसंख्येच्या प्रमाणात सत्तेमध्ये भागीदारी देण्याचा त्यांचा विचार आहे, तर ही भूमिका जी आहे ती साधारणपणे आंबेडकरी चळवळीने यापूर्वीच घेतलेली आहे। ती आता राहुल गांधी तिला राष्ट्रीय पातळीवर लीड करत आहेत, तेव्हा त्यांना बळ देणं आपली गरज आहे असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षासोबत आहे। या प्रश्नावर आंबेडकरी समाजाने संभ्रमात राहण्याचं काही कारण नाही। आंबेडकरी समाजाला संभ्रमात ठेवण्याचं राजकारण मोठ्या प्रमाणावर प्रांतीय राजकीय शक्ती करत असतात। बाबासाहेबांच्या नावाने, विचाराने आणि अन्य झेंड्याचा रंग, याचा रंग, त्याचा रंग असं करून भावनिक ब्लॅकमेल करून आंबेडकरी समूहाच्या मतदारांना निष्प्रभ केल्या जात आहे आपल्याच राजकीय पक्षाकडून। तर हे राजकारण आपल्या समाजाने ओळखणं गरजेचं आहे आणि ही भूमिका आम्ही समाजाला पटवून देऊ। बाबासाहेब आंबेडकर जगाचा आरसाच आहे आणि तो आरसाच राहिला पाहिजे। याच्यावर जे धूळ बसू देण्याचं काम भाजप आणि RSS करत आहे ती धूळ फेक जी आहे आपल्याला उधळून लावताच आली पाहिजे। नाही, त्यांच्या विरोधात लढाई आहेच ना, ते फार बोटावर मोजण्या इतके आहेत आणि त्यांना आम्ही कधी ठेचून काढू शकतो।
लोकांना आम्ही हेच आवाहन करत आहोत की आज भाजप आणि संविधान विरोधी ताकदीच्या विरोधामध्ये आपण लढलं पाहिजे.